शेतकरी मित्रांनो, 10 तारखेला पेरणी केलेला चना तुम्ही बघू शकता. आज 2 आठवडे होत आलेले आहे. सुंदर अशा प्रकारे चण्याची उगवण झालेली आहे. 18-18 इंचावर 6 तास, त्यानंतर 1 तास आपण बंद ठेवले होते, म्हणजे पट्टा पद्धत प्रमाणे लागवड केली होती. बघू शकता हा जो मधातला पट्टा आहे. आता डवरणी झाल्यानंतर आणि दुसरे पाणी देण्याच्या अगोदर आपण हा जो पट्टा सोडलेला आहे यामध्ये आपण सऱ्या ओढून घेणार आहोत. नंतर त्याच सऱ्यामधून आपण स्प्रिंकलरच्या शीप लावणार आहोत, जेणेकरून बेड तयार होईल आणि सऱ्यामधून स्प्रिंकलरची शीप लावल्यामुळे इतरत्र पाणी पसरणार नाही व आपला चना खराब होणार नाही. याच पट्ट्यामधून आपल्याला फेरफटका मारायला सोपे जाते व फवारणी वगैरे करायला चालायला सोपे जाते. शीप बदलत असताना चण्याचे नुकसान होत नाही. तुम्ही बघू शकता सुंदर अशा प्रकारे चण्याची उगवण झालेली आहे. 12 दिवसानंतर या प्रकारे आपला प्लॉट दिसत आहे. उत्तर दक्षिण लागवड आपण केलेली आहे. हा पट्टा आपण सोडल्यामुळे बऱ्याच गोष्टी सोयीस्कर होणार आहे व झाडाला मोकळी हवा तसेच सूर्यप्रकाश मिळणार आहे. धन्यवाद.